प्रस्ताव होते. एक आपली पहिली जी मीटिंग झालेली त्याच्यातले जे प्रस्ताव होते सगळे प्रस्ताव पारित झालेले होते. फक्त जे मागची 8 तारखेची जी प्रस्तावाची मीटिंग होती त्याच्यातला जो पहिला प्रस्ताव होता तो सर्व सन्माननीय सदस्यांच्या सूचना लक्षात घेता तो प्रस्ताव कॅन्सल करण्यात आलेला आहे. बाकी सगळं प्रस्ताव पास झाले. एकंदरीत नांदेड शहराच्या विकासासाठी कुठले कुठले मुद्दे याच्यामध्ये घेण्यात आले? नांदेड शहराच्या विकासासाठी जवळपास जे आवश्यक आहे रस्त्याचा असो किंवा इतर जे सगळे आवश्यक विषय आहेत ते सगळे विषय आपण या जीबीमध्ये घेतलेले आहेत. विरोधकांनी बहिष्कार टाकला, काय विषय होता त्यांचा? अतिशय चुकीचं वर्तन होतं विरोधकांनी. त्यांना आम्ही बोलण्यासाठी संधी दिली होती, देणारही होतो. आम्ही ठरलं होतं की आधी आपण विषयपत्रिका घेऊ आणि नंतर चर्चा करू. पण त्यांचं जे आजचं वर्तन होतं आपणही पाहिलेलं आहे की अतिशय अशोभनीय. जो सभागृह आहे सभागृहाचा तो अपमान होता आणि सभागृहामध्ये घोषणाबाजी करणं हे फार चुकीचं वर्तन होतं. वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. सभागृहाचा अपमान झाला आणि त्यांचं जे विषयपत्रिका केली त्या विषयपत्रिकेचा सुद्धा त्यांनी अपमान केला आणि बहिष्कार केलेला आहे. शिस्तभंगाची कारवाई आम्ही करणार होतो पण त्यांनी बाहेर निघून गेलेत. ते विरोधकांनी तर बोलू दिलं नाही पण सत्ताधाऱ्यांना तर शेवटी बोलू दिलं नाही. आपण मग काही महिला बोलणार होत्या? नाही झाले. आमचं जेव्हा विषयपत्रिका चालू होती तेव्हा चर्चा झालेली होती सगळ्यांची. नाही पण विषयपत्रिका चालू असताना पूर्वीपासून एक पायंडा आहे की विषयपत्रिका सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी. तर त्या अनुषंगाने विरोधक आम्ही सगळ्यांची काला एक हे करून आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. विरोधकांना त्यांनाही बोलवलं होतं की आपण आधी विषयपत्रिका घेऊत आणि नंतर चर्चा करूत. काल हो म्हटले त्यांनी पण आज परत त्यांचं वर्तन बदललं. त्यांचं म्हणणं होतं चर्चा आधी घ्यावी पण आपण विषयपत्रिका झाल्यानंतर निवांत चर्चा घेणारच होतो. चर्चा आधी घ्यायला अडचण काय होती? विषयपत्रिका झाल्याने चर्चा घ्यायला काय अडचण आहे? मॅडम, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून काही नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कुठल्या? भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यांनी सभागृहामध्ये ते प्रशासनाने दिला नको असे त्याबद्दल त्यांना माहिती दिलेली. धन्यवाद. महानगरपालिकेला WTPमध्ये जी पाणी शुद्धीकरणासाठी तुरटी लागते त्याच्या बाबतीत त्याच्या दरामध्ये जो फरक पडलेला आहे त्या अनुषंगाने महापालिकेने आपली जी निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली होती त्यामध्ये जे दर प्राप्त झालेले होते ते युद्धजन्य परिस्थितीमुळे काही केमिकलचे दर वाढवल्यामुळं संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याला विलंब झाल्यामुळं त्यांनी तो कार्यादेश नाकारलेला आहे. परंतु पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला तुरटी परचेस करणं गरजेचं असल्यामुळे आम्ही फेरनिविदा केलेली आहे आणि त्यामध्ये इतर शहरामधील जे चालूचे दर आहेत त्याच्याशी कंपॅरिझन करून आपण ते मान्य स्थायी समितीच्या मान्यतेनं निविदा मंजूर केलेली आहे. तथापि हे जे निविदाकाराचे दर जे आलेले होते ते 34,000 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे आले होते. इतर महापालिकेची माहिती घेऊन ते दर आपण 25,000 प्रति मेट्रिक टन प्रमाणे केलेले आहेत. त्यामध्ये हा खर्च जो आहे तो 1 कोटी रुपये प्रति वर्षाचा दिसतो. आपण हे ॲग्रीमेंट जे आहे ते कंडिशनल केलेले आहेत. भविष्यात जर हे दर कमी झाले तर आमच्यावरती हा ॲग्रीमेंट बंधनकारक नसणार आहे. आम्ही नवीन निविदा प्रक्रिया करून पुन्हा ही कमी दराची जी तुरटी आहे ती परचेस करणार आहोत. परंतु या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि युद्धजन्य परिस्थितीमुळं आपल्याला हे वाढीव दराने परंतु सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनं आपण खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला जो खुलासा सप्लायरमार्फत करण्यात आलेला आहे आणि इतर महापालिकेचे दर जे आहेत यांच्याशी कंपॅरिझन करून आपण ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेली व्यवस्था आहे. त्यानंतरही आपण जर या दरामध्ये जर काही फरक असेल तर आपण नक्कीच त्याची फेरनिविदा करून ही कारवाई करणार आहोत.